विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आता रेवनाथ वायले मध्ये परतला आहे आणि नवीन फलंदाज मॅट नंबर 3 वरती मागच्या मॅचचा हिरो आर्यन वडवी तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज रुपेशला पाहतो. रुपेशला पहिला बॉल वाईट फेकला, त्याच्यानंतरचा हा विकेट कॅरी केलाय. सामन्यामध्ये रंगत येईल मात्र 4 षटकांची मॅच पाहतोय आपण. एका बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब शिरवली त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम क्रिकेट क्लब बोहनिवली या संघाला पाहतोय. योगेशदा पाटीलचा हा संघ, एका बाजूला उल्हास मडवीचा संघ पाहतोय आपण. पहिला बॉल फेस केला आर्यन मडवी. मोठा फटका लॉक करायचा चेंडू पाडवरती आदळलाय आणि इथनं येतो हा डॉट बॉल. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवरती रुपेशला पाहतो आपण या पहिल्या षटकामध्ये. मॅनेटिव्ह पॉवर प्लेचं पहिलं षटक आतळतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. पहिला बॉल मात्र जरी वाईट फेकलाय पण त्यानंतरचा कमबॅक मात्र केला आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रुपेशने. हा विकेट पुन्हा एकदा सज्ज. आर्यन ऑन स्ट्राईकला पाहतो आपण. मोठा फटका लॉक करायचा, बॅटची लिडिंग आहे. चेष्टी रक्षक बीट इथे मात्र आर्यन मडवीचा झेल सुटलाय. बघा मगाशी दोन्ही आकड्यावरती नरेशचा झेल सुटला. त्याच्या बॅटमधनं आपण 53 धावा पाहिल्या बनताना. पूर्णपणे सामन्यामध्ये सामना झोकावून दिला आपल्या बाजूने नरेशने. तो आता इथनं तुम्ही आर्यनचा झेल सोडलाय. इथनं आर्यनच्या बॅटमधनं किती धावा बनतील. ह्या वेळेस कोरो टप्प्याचा चेंडू, इकडचा ब्रह्मास्त्राचा वापर केला, ब्लॉकहॉलचा मारा केला. गोलंदाज नरेशने षटक क्रमांक मात्र P1चं पहिलं मार्गस्थ आहे. आपण पाहतोय रुपेशला पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये प्रथम गोलंदाजी करतोय आणि सिंगलने स्ट्राईक रोट केली आहे. आता नवीन फलंदाज जर्सी नंबर 17 आपण पाहतोय तेजस मडवीला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेस सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. ब्लॉक खालचा मारा केलाय आणि हाय बॉल येतो डॉट. शेवटचा बॉल असेल षटकातील. पहिला बॉल वाईट होता, त्याच्यानंतर विकेट डॉट डॉट लगे एक धाव आणि हा बॉल येतो डॉट. म्हणजे अद्याप एक शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या P1चं पहिलं षटक मात्र अप्रतिम कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. रुपेशला पाहतो आपण. अद्याप एकाच मोठा फटका पाहिला नाहीये या P1च्या पहिल्या षटकामध्ये. तेजस मडवी ऑन स्ट्राईक पाहतो आपण. चौकार की षटकार येणार या चेंडूवरती. मोठा फटका लॉक केलाय. शतशक नाही, चेंडू आला कार्पेट सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा पहिला संघर्षाचा तेजसच्या बॅटमधनं चौकार. पहिलं षटक अप्रतिम राहिलंय. गोलंदाज रुपेशचा विचार केला तर धावा फक्त खर्च केल्या 6 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये एक वाईट पाहिला आपण. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती योगेश पाटीलला पाहतो आपण. योगेश दादांचा विचार केला. अनेक वर्ष योगेश दादांनी क्रिकेटमध्ये घालवली आहेत, मात्र अनेक सारे सामने आपण पाहिलेत. योगेश दादांनी गाजवलेत नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती. अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. जय खांडेश्वर चषक 2026 पर्व पाहतोय. पर्वातला आजचा पहिला दिवस पाहतोय आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये रंगतीया. सेकंड स्पेल सांगिक कोडतील दुसरं षटक करण्यासाठी सज्ज गोलंदाज योगेश पाटील. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. आता चुका होणार नाहीयेत. रिप्लाय झेल संपलाय आर्यन मडवीचा खेळ. आणखीन एक धक्का टीम गावदेवी शिरवलीला. आर्यन मडवी बॅक टू पवेलियन. तर नवीन फलंदाज दाखल झालेत खेळपट्टीवरती भूषण पाटील आणि जो आघाडीला फलंदाज आला तेजस मडवीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथनं धावा बनवाव्या लागतील कारण मागच्या सामन्याचा विचार केला काय फलंदाजी केली या टीम बोनवलीच्या फलंदाजांनी.
कारण नरेश खूप लयमध्ये दिसतोय आज. त्याचा बॅटमधनं 53 धावा पाहिल्यात आपण. योगेश पाटीलला मात्र इथनं आता सफलता मिळाली आहे. आर्यन मडवी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आता मैदानाच्या बाहेर आणि नवीन फलंदाज भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका सजवला. मिस टायमिंग आहे. झेलची संधी तिथे नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल. संपलाय भूषण पाटीलचा खेळ. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का टीम गावदेवी शिरवलीला. भूषण पाटील बॅक टू पवेलियन. नक्कीच हॅट्रिकच्या उंबरड्यावरती पाहतो आपण योगेश पाटील यांना. 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र मिळवल्यात योगेशदा पाटीलने. नवीन फलंदाज परेश गायकरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण. आता इथनं एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी घ्यावी लागेल. धावा बनवाव्या लागतील कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये रंगत निर्माण होईल का? कारण एका बाजूला गावदेवी शिरवली त्यांच्या अगेन्स्ट आपण श्रीराम क्रिकेटला बोनवलीला पाहतोय. पण 30 गज घ्यायच्या बाहेर आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्रक्षण, लॉंग ऑफला, मिड विकेटला. यावेळेसचा चेंडू फटका सजवायचा होता परंतु ICC नियम क्रमांक 22 पंचांमध्ये दर्शवत असताना अतिरिक्त बॉल, व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त स्कोर कार्डवरती धावा ॲड केली जाईल. धावसंख्या धावावरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. यावेळेसचा बॉल फसवा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि इष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. काय गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील. यावेळेस आणखीन एक स्लोअर गतीचा चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथं नक्कीच डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र डिसिजन नक्कीच पाहायला मिळाला असता आपल्याला. तेजस डेंजर झोनमध्ये धावत होते आणि आता सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे आणि आता स्ट्राईकला फलंदाज तेजस मडवी. आघाडीचा फलंदाज तेजस मडवीची बॅट बोलणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे कारण धावा बनल्या नाही आहेत. धावा जाऊन पोहोचल्या आहेत. या सिंगलच्या मदतीने फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. मोठा फटका लॉक केलाय. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिचा अवाक्याच्या बाहेर निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय दमदार षटकार. नक्कीच मगाची तेजसचा उल्लेख केला की तेजसची बॅट बोलणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये येत असताना तेजस मडवी टोकतोय दमदार षटकार. योगेश पाटीलवरती आता हल्ला चढवलाय या बॉलवरती. तर प्रतीक पाटील जमिली गावचे या आपण आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या अजय खंडेश्वर चषकामध्ये. षटकार आलाय तेजसच्या बॅटमधनं. इथं गोलाची मार्कवरती सज्ज हायबाईंकडे योगेश पाटील. स्लोवर गतीचा चेंडू आणि त्याला फेकून दिलाय. कव्हरच्या वरनं येतोय हा दमदार षटकार आणि षटक क्रमांक मात्र दुसरं संपन्न होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावती 20 धावा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती लाडचंद्र सज्ज झालेत. हायवे एन कडनं संगीत कोट्यातील तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. धावफलकाचा विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावरती. तर स्ट्राईकला परेश गायकरला पाहतोय आपण आणि सलामीचा फलंदाज तेजस मडवी बॅटचा पैस खोलतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहिले. इथनं किती धावा बनवेल टीम शिरवली याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण.
तेजस मडवीची विकेट. नक्कीच गोरपेगावचे वरिष्ठ नागरिक आमचे प्रदीप दादा भोईर साहेबांचा शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आपला पहिला बॉल मोठा फटका लॉक करायचा दा बॅटची लिडिंग घेतला त्याच्याकडून लो मास लांबमध्ये ट्रॅव्हल शतक आहेत ती त्याच्यामुळे अडवतील फेकतील परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. आणखीन एक दमदार चौकार. नक्कीच चेंडू पडल्यानंतर नोमास लांबमध्ये ट्रॅव्हल झाला आणि लॉंग लेगच्या दिशेने आपण हा चौकार पाहिला. चौकाराने धावफलकारी धाव पाहू शकतो. 24 वरती पहिला बॉल. लालचंद्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे वयंकडनं. आणखीन एकदा सज्ज परेश. यावेळेस वेगवान आहे चेंडू. लॉंग ऑनला ट्रॅव्हल केला शतक आहे तिथे पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील फेकतील त्यावरती ही सिंगल आणि तर सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. तो तेजस मडवी ऑन स्ट्राईक. दोन षटकारमध्ये तेजसच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. हे षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का तेजसच्या बॅटमधनं? मात्र मोठा फटका लॉक केलाय. मिड विकेटचा सदस्य चेंडू आल्यानंतर कार्पेट चालला. चेंडूला उचलते फेकतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा मानस आणि दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. परेश गायकर आणि तेजस मडवीला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती लालचंद्रला पाहतो आपण. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम केलं गेलं. जरी एक चौकार आला त्याच्यानंतर सिंगल पाहिली आपण. आणखी या दोन धावा ॲड केल्या जातील. नेक्स्ट बॉल. वेगवान आहे चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने शतक येतात. चेंडूवरती चेंडू अडवतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर झाले तर मिसफिल्ड आणि येतोय हा आणखीन एक तेजसच्या बॅटमध्ये चौकार. निकट क्रिकेटमध्ये मात्र म्हटलं गेलं तर प्रत्येकी एका धावेची किंमत मात्र मोजावी लागते मैदानाच्या आतमध्ये. काय मागचा सामना आपण पाहिला. मॉरिस चिडेची मात्र कॅच ड्रॉप झाली होती त्या बॅटमध्ये. 53 धावा बनताना पाहिल्या. इथनं फायटिंग टोटल उभा करावा लागेल टीम गावदेवी शिरवलीला. या वेळेस वेगवान चेंडू. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न परंतु पंच लाईन पाहतील आणि हा येतो वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावपळात जाऊन पोहोचली आहे 32-32 या आकड्यावरती. 34रं षटक मार्गस्थ आहे. लालचंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. ह्या वेळेसचा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि यष्टकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. इथनं डॉट बॉल जास्त फेकावा लागतील कारण गोलंदाजीचा विचार केला तर शिरोली संघामध्ये गोलंदाज तेजस मडवी, भूषण पाटील, आर्यन मडवी असतील, आदित्य मडवी. नेक्स्ट बॉल. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक मध्ये 3रं संपन्न होते. 3 षटकांच्या वादवी खेळानंतर धावसंख्या धावफळ कधी जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. 32. तर नेक्स्ट मॅच साठी नेवाळे संघ आपण उपस्थित राहायचं आहे. नवीन गोलंदाज सुनील पाटील. मगाशीच आशिष मात्रेंनी मात्र त्यांचा उल्लेख केला. वेस्ट इंडिजचा एक नौका गोलंदाज, एक ऑलराऊंडर सुनील नारायणला आपण पाहत होतो. त्यांची भूमिकामध्ये सेम ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतात सुनील पाटील. पहिला बॉल मिट करण्याचा प्रयत्न. इथे तू मैं आणि फलंदाजीतनं स्वरूपात तेजस मडवीला परतावं लागतंय. चुकीचं कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये घडतंय आणि विकेट क्रमांक मात्र मैदानात बाहेर जाते. तेजस मडवी बॅक टू पवेलियन. तर नक्कीच विशाल मात्रेसाठी सुवर्ण संधी असेल. आमचे प्रेमदादा शिसवे आणि परिदादा भोईर यांच्याकडनं तब्बल किती 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी. विशाल म्हात्रेसाठी सुवर्ण संधी. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आमचे प्रेमदादा शिसवे परिदादा भोईर यांच्या शुभ यांच्या हस्ते मात्र पारितोषिक लावले गेले. आता
तेजस्वी विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. सुनील पाटीलला पहिली विकेट मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपात. आणि आता नवीन फलंदाज विशाल म्हात्रे. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परेश गायकर मात्र एक षटकाराच्या मदतीने खेळतायत, मैदानाच्या चौकाच्या मदतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. सुनील पाटीलला इथं निर्णायक षटक फेकावं लागेल. स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये धावा जास्तीत जास्त बनवाव्या लागतात. पुढचा बॉल घेऊन सज्ज गोलंदाजी मार्कवरती सुनील पाटील हायवे एंड कडनं आणि फलंदाजी मार्कवरती विशाल म्हात्रे. पहिला बॉल पेस करेल. इथं थोडा फास्ट केलायचा आपण, जास्त उशीर करू नका. टीम भोवनवली स्पर्धेचा पहिला दिवस पाहतो आपण. पहिल्या दिवसामधला दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना पाहतोय सुनील पाटील. ह्या वेळेस दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला इशारा करत असताना तो वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धाव संख्या धावपती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरी. 33 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सुनील पाटील मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. या वेळेस फसवा चेंडू फेकला होता, गतीमध्ये परिवर्तन केला आणि चेंडू पडल्यानंतर यशोगाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा येतोय डॉट बॉल. इथनं सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल कारण गोलंदाजी अप्रतिम करतोय गोलंदाज सुनील पाटील. नेक्स्ट बॉल, मोठा फटका लॉक केलाय आणि चेंडू पहिल्या टप्प्यामध्ये निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतो विशाल पाटीलच्या बॅटमधनं चौकार. नक्कीच अनेक सारे यंगस्टर आपण पाहतो या सीझन मध्ये खेळताना पाहतोय अनेक संघांमध्ये. त्याच संघांचा विचार केला तर गावदेवी शिरवली संघाचा यंगस्टर आर्यन मडवी सध्या खूप लयमध्ये आहे. त्याची विकेट मात्र आली आहे. विशाल पाटील चौकाने आघात केला. आणखीन एक फटका. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार विशाल म्हात्रेच्या बॅटमध्ये येतो हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धाव जाऊन पोहोचले आहेत. 41 धावा. नक्कीच आणखीन एक जर चौकार आला विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं तर शनी भोईर यांच्याकडनं तब्बल 2000 कॅश प्राइज असेल. नेक्स्ट बॉल, मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडला आणि ही सिंगल विकेटच्या स्वरूपात मात्र लिडिंग एज लागली आहे बॅटची आणि पकडला कॅच आणि संपलाय इथं विशाल म्हात्रेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावाकडे जाऊन पोहोचली आहे 41 धावा. नवीन फलंदाज या संघाचा कॅप्टन उल्हास मडवी आता मैदानाच्या आतमध्ये एंटर. चौथे षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. सुनील पाटीलचं षटक पाहतोय. या षटकामध्ये जास्त धावा 2 चौकात नक्कीच पाहिल्या विशालच्या बॅटमधनं पण नंतर कमबॅक मात्र आता करून दिलंय ते गोलंदाज सुनील पाटील ने. मात्र इथनं काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये जरी 2 चौकार आले ते त्याचं उत्तर म्हणजे आतमध्ये दाखवलं त्या विकेटच्या स्वरूपात. आता नवीन फलंदाज ॲज द कॅप्टन संघाचा संघनायक आपण पाहतोय जर्सी क्रमांक 01 उल्हास मडवी. ऑन स्ट्राईकला पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल हायवे कडनं आपण पाहतोय सुनील पाटीलला. शेवटचा बॉल पेस करेल उल्हास मडवी. मात्र ऑन स्ट्राईक पाहतो आपण. फील्डमध्ये परिवर्तन करत असताना शेवटचा बॉल षटकार चौकार की डॉट बॉल. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडूला अडवतील परंतु त्यांच्या अवाक्याच्या चेंडू बाहेर निघून चाललाय. किसन मात्र तिथे होते त्यांना चेंडू भिडकावणी देऊन सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 आणि इथनं बनवायच्या टीम श्रीराम क्रिकेट क्लब भोवनिवलीला 46. मॅच मध्ये रंगत मात्र नक्कीच निर्माण पाहायला मिळेल आपल्याला. मात्र त्या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल तर या आपण करूया मायक्रोफोन वरती बदल. आजच्या दिवशी आमचे साथी समालोचक आशिष दादा म्हात्रे सर यांना थँक्यू.
तर धन्यवाद प्रसाद. पहिल्या सत्रामध्ये प्रसादचा आवाज आपण ऐकला मायक्रोफोनवरती. पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. चला चेंडूची पूर्तता करा. तर स्पर्धा आपण अप्रतिम पाहतो. जय कांडेश्वर क्रिकेट संघ गोरपेच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा जय कांडेश्वर चषक 2026. अप्रतिम स्पर्धा. तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांचं व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात त्यांचं देखील जय कांडेश्वर क्रिकेट चषकामध्ये सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा अखाती देशामध्ये लाईव्ह दाखवली जाते. उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. 46चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी रुपेश आणि आकाश. गोलंदाजी मार्कवरती शिरवली टीमचा ट्रम्प कार्ड आपण पाहतोय. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू तेजस मडवीला पहिल्या षटकामध्ये प्राचारण केलं गेलं. P1चं षटक. पहिलाच बॉल बॅटची कडा होती, फिल्डर दूर राहिले आणि इथे एक धाव कंप्लीट. एका धावेनं आपलं वैयक्तिक अकाउंट आणि संघाचा अकाउंट ओपन केलं. मैदानाच्या आतमध्ये रुपेशनं सिंगल आली आहे. 46 धावेचा पाठलाग करायचा आहे. पूर्वार्धामध्ये विचार केला. गोलंदाजी भरपूर चांगली झाली आहे टीम जय श्रीराम बोनवलीच्या माध्यमातून. सेकंडवरती आकाश चांगला फलंदाज आहे. पहिला मॅचमध्ये स्वस्तामध्ये तो परतला. मात्र नरेश चिडेनं मॅरेथॉन इनिंग साकारली होती. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक त्यानं ठोकलं होतं. यावेळी उडवला बॉल डीपमध्ये, फिल्डर उपस्थित आणि या मॅचमध्ये देखील गोल्डन डकचा शिकारी झालाय. धक्का क्रमांक पहिला. आकाश बॅक टू पॅव्हिलियन. तेजस मडवीनं देखील सफलता प्राप्त केली आहे. भरपूर चांगला गोलंदाज. आकाशला परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नरेश चिडे ज्यानं मागील मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं. 53 धावेची मॅरेथॉन इनिंग ज्यानं साकारली. तब्बल 7 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले होते. तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 46 धावेचा पाठलाग करायचा आणि एक या आकड्यावरती पहिला गडी बाद झाला. तेजसनं देखील सुरुवात चांगली केली या मॅचमध्ये. उत्तरार्ध आपण पाहतोय. सेकंड इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे चांगला बॉल. तेच तरदार चेंडू वेगानं बीट केला नरेशला. वेग प्रचंड होतं या बॉलमध्ये आणि इथनं बीट केल्या नरेशला. डॉट बॉल आला. P1च्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी तेजस करतोय आपल्या टीमसाठी. कोलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं फटका सजवला. डीपमधनं फिल्डर येत आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा एकवटल्या. इथनं नरेशनं देखील आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं. दापलकावरती टोटल 3. 1 गडी बाद. पुन्हा एकदा गोलबट टप्प्याचा बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. स्वतः गोलंदाजानं या बॉलला अडवलंय. एकच धावली या बॉलवरती. आता शाखांवरती डावकुऱ्या. त्याचा फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण सातत्यानं पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फील्डमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. फील्डमध्ये चेंजेस केलं जातं. तर उपस्थित मान्यवर आपण बघू शकाल शिरिवली गावचे विष्णू पाटील या पण व्यासपीठावरती.
आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय जय कांडेश्वर चषक 2026. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल, सलगचा तिसरा खोलवर टप्प्याचा बॉल फेकला आहे. ब्रह्मास्त्राचा वापर सातत्याने केला जातोय तेजस मडवीकडनं. एका षटकाचा खेळ संपला आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 आणि एका गड्याला देखील त्यानं बाद केलाय. चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये तेजस मडवीनं हाताळली आहे. अप्रतिम स्पर्धा देखील जरूर उशिरानं सुरू झाली तरी देखील वेळेवरती संपन्न होईल. अप्रतिम आयोजन, नेटनेटकं आयोजन आपण पाहतोय जय कांडेश्वर चषक 2026. चला विष्णू पाटील, आपणास विनंती असेल या आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील करूया स्वागत. त्यांचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गावदेवी शिरवलीसाठी नेहमीच ते चेअरअप करण्यासाठी येत असतात. दुसरं षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल भूषणचा वापर केला. भूषण देखील आणखीन एक दमदार गोलंदाज आहे या टीम मधील. शाखांवरती रुपेश. फटका तर चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजनला हा बॉल उडवला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित रेवनाथला आपण पाहतो आणि फेकी देखील चांगली होती, मात्र कीपरला इथे कलेक्ट करता आला नाहीये हा बॉल आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल 7 या आकडावरती. सवा नेवाली संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. परी 11 जय बोले नेवाली 2 सामने जिंकलेत आणि पुढे सरकलेत. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला झेल टिपलाय. धक्का क्रमांक 2 रुपेश बाग टू पवेलियन. चला परी 11 जय बोले नेवाली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची. या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलेत. आणि त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ येईल, शिरवली की बोर्णवली, दोन्ही संघ एकामेकासोबत झुंज लढत आहेत. सध्याच्या घडीला क्रिकेट अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला जय श्रीराम बोर्णवली, दुसऱ्या बाजूला गावदेवी शिरवली. दोन्ही टीमना अप्रतिम क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुरेश. इथे चांगला बॉल, हाफ ट्रॅकरचा वापर केला. अप्रतिम चेंडू डिलिव्हर्ड केला. गोलंदाज भूषण डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आता मॅचवरती पकड मजबूत करत असताना टीम शिरवली. पहिल्या ओव्हरमध्ये काही जबरदस्त कामगिरी P1च्या षटकामध्ये तेजस मडवीनं दाखवली आणि आता मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना भूषण देखील चांगली कामगिरी करतोय. बॉल हवेत, फिल्डर तिथे उपस्थित. आणखीन एक फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. जय श्रीराम बोर्णवलीला फलंदाज बाद. यावेळेस दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंचांचा इशाराला वाईड बॉलचा अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे किसन.
किसननं मागील मॅचमध्ये साथ भरपूर चांगली दिली होती नरेश चिडेला, वेळेवरती सिंगल काढून दिले आणि त्यानंतर नरेशच्या बाडमधनं ते मोठे फटके आपण पाहिले. पुन्हा एकदा बॉल हवेत, पुन्हा एकदा झेलची संधी. आर्यन आलाय बॉल खाली, इथे झेल टिपलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज किसन बॅक टू पवेलियन. काय जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये देखील भूषणनं दाखवली, अप्रतिम कामगिरी. 3 विकेट त्यानं या ओव्हरमध्ये कॅरी केलेत. जबरदस्त कामगिरी गावदेवी शिरवलीसाठी तो करतोय. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र नरेश नॉनस्ट्रायकरवरती शांत उभा आहे. नरेशकडनं अपेक्षा आहे, टीम बोडवलीला पहिला मॅचमध्ये देखील त्याचा झेल सोडला. जखमी शेर गावकरे गंभीर आणि त्याचा झेल सोडल्यानंतर त्यानं 53 धावेची मॅरेथॉन इनिंग पहिल्या मॅचमध्ये देखील साकारली. इथे देखील संघाला गरज आहे. एका बाजूने संघ ढासळलाय, मात्र आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नरेश चिडे उभा आहे, त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. हा बॉल देखील व्यवस्थित टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल आलाय. पंचांचा इशाराला षटक समाप्तीचा. 2 षटकांचा वाद देखील संपलाय. धावफलकावरती टोटल सिंगल डिजिट मध्ये फक्त आणि फक्त 8. धावफलकावरती टोटल आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8. आता जिंकण्यासाठी इथनं गरज आहे 38 धावेची. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. इथनं नरेश चिडेला आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. एका बाजूने नरेश चिडे मैदानाच्या आतमध्ये उभा होता, मात्र दुसऱ्या बाजूनं पूर्णपणे संघ ढासळलाय. आता इथनं नरेश चिडे ऑन स्ट्राईक आला आणि त्याच्याकडं जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल आदित्यचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. लेफ्टी बॉलरचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये गावदेवी शिरवलीना. शाखांवरती नरेशला आपण पाहतोय 12 मध्ये 38 बनवायचे. चला जास्त वेळ घेऊ नका टीम शिरवली, आपण लगेचच मॅचला करायची सुरुवात. अद्याप एक सामना आपल्याकडे बॅलन्स आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ न घेता लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. आजचा दिवस अप्रतिम राहिला. प्रत्येक टीमनं खूप चांगला खेळ दाखवला आणि पहिल्या 2 मॅचेसमध्ये नेवाली संघानं विजय प्राप्त करून पुढे सरकलाय. हा बॉल देखील वळवलाय. अप्रतिम चेंडू. डॉट बॉलची सांगता. नरेशला देखील शांत ठेवला मैदानाच्या आतमध्ये. आज नेवाली टीमचा विचार जर केला वेगळ्याच लयमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ करत होता. सचिन पाटीलची देखील बॅट मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बोलली. त्यानंतर राहुल असतील, हरेश असतील, अविनाश असतील, सर्वांनीच खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि इथे पुढे सरसावलाय आणि पुढेच मारलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
आता 10 मध्ये 32 धावेची गरज आहे. मी आधीच म्हटलं नरेशला चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल, त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली आहे आणि त्यानं इथे षटकार ठोकलाय. आणि नक्कीच माहीचा देखील उल्लेख राहिला, जेव्हा जेव्हा शेवटचे बॉल त्याच्या वाट्याला येतात तेव्हा तेव्हा तो षटकार देखील दाखवतो. इथे आणखी एक चपराक आडवा बाटनं केलं कडवा प्रहार, बॉल जाईल बाउंड्री रेषेच्या बाहेर, षटकार. काय जबरदस्त फटका, पुन्हा एकदा पुढे सरसावला आणि बॅटच्या मधोमध हा बॉल आला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 20 ऑन अ बोर्ड, 20 धावा दापलकावरती. आता 26 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायचे आहेत 26. हल्ले चढवले जात आहेत. गोलंदाज आधीवरती शाखांवरती नरेश चिडे. इथे बॅक साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल शरीरावरती आदळला, बॉल पडल्यानंतर अतिरिक्त वळण प्राप्त केलं यावेळेस, मात्र त्यामुळे हा बॉल कनेक्ट करू शकला नाही. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 8 मध्ये बनवायचे जिंकण्यासाठी. 26. पुन्हा एकदा पुढे आलाय आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरनं फेकून दिलाय, हवेच्या लाटावरती बॉल स्वार झालाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदारी षटकार. काय जबरदस्त फलंदाजी करतोय, पूर्णपणे प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केला आज या फलंदाजांना. अप्रतिम कामगिरी जय श्रीराम बोडवलीसाठी करतोय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 षटकार त्यानं टोकलेत. आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत धावा 20. 7 मध्ये 20 ची गरज आहे. येणाऱ्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मजा येईल. हायवे एनकडनं आदित्य सज्ज झाला, पुन्हा एकदा शाखांवरती नरेश चिडे. आणखीन एक चांगला बॉल, खोलवट टप्प्याचा चेंडू इथनं डिलिव्हर्ड केलाय, चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता आपण बघू शकाल. चार मध्ये 19 धावेची गरज आहे. 3 मोठे फटके कंपल्सरी इथनं मारावे लागतील. इथे पहिला तर उडवलाय, फिल्डर उपस्थित, भूषणला काय झेल टिपलाय, कॅच ऑफ द मॅच, फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामा बैलाचे मालक स्वतः योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ज्यांच्या नावाने या संघाची ओळख आहे. ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता फक्त औपचारिकता आहे. 3 बॉल 3 षटकार जरी ठोकले तरी सुद्धा सामना जिंकता येणार नाहीये. मात्र एखादा खराब बॉल जर फेकला तर मात्र मॅचमध्ये नक्की मजा येईल. योगेश पाटील यांच्या बॅटमधनं एखाद मोठा फटका येईल का? प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट योगेश पाटील करतील का? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आजच्या दिवसातील विचार जर केला, सर्वात लो स्कोरिंग सामना आपण हा पाहिला आणि या मॅचमध्ये देखील 46 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि ते 46 धावा डिपेंड करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी शिरवलीनं केली आहे.
अप्रतिम कामगिरी या मॅचमध्ये. बघा मॅच संपल्यानंतर लगेचच कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. बघा फक्त औपचारिकता शिल्लक आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकातील औपचारिकता आपण पूर्ण करून घ्यायची आहे आणि जशी मॅच संपेल तसं कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. नवीन फलंदाज पंडित येत आहेत. बॅटची कडा डीप मध्ये शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आपण पाहतोय आणि बॉल अडवलाय